देत मी पहिल्याच बोलतो तुमच्या माहिती गण तुमच्या हातावर पहिल्याच बोलतो तुमच्या माहिती गण तुमच्या पहिल्याच बोलतो तुमच्या माहिती गण तुमच्या हातावरते पण शिवे देत मी तुझ्या माहिती तुला मार घालू नको म्हणणं तुला मार घालू नको व्यंकट गुणवंतांसाठी शिव तुला शिव्या नाही. हॅलो हा कोण? गुरुदत्त साहेब रमेश पाटील बोलतो. तुम्हाला काय वाटतं आरक्षण टिकेल का? बघा, मी संविधानिक दृष्ट्या स्पष्ट सांगतो की ती जी टेस्ट करण्यात आलेली आहे ती एज्युकेशनल म्हणण्यापेक्षा फक्त इकॉनॉमिकल टेस्ट केलेली आहे. आर्थिक मागासलेपणाची कामाचं आरक्षण टिकत नाही टिकत नाही. तर मग तुम्हाला वाटतं ना सरकारने चॉकलेट दिलं म्हणून? नाही बघा, लक्षात ठेवा, राजकारणी लोक सत्तेतले असो की विरोधातले असो दोन्हीची सारखीच भूमिका आहे. पण तुम्हाला वाटतं ना म्हणजे चॉकलेट दिलं 50% अंतर पाहिजे होतं म्हणजे? रमेश, हे असले चॉकलेट बिस्किट शब्द मी वापरत नाही. मी म्हणतो असंविधानिक आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला वाटतं का मग 50% मराठ्यावर अन्याय झाला म्हणून? एक लक्षात ठेवा रमेश, मराठा भाऊ जे आपले आहेत ते सामाजिक मागास नाही आहेत. त्याच्यामुळे अन्याय किंवा हक्काचं किंवा असं म्हणणं योग्य नाही. आर्थिक मागास आहेत. आर्थिक मागासाचं 10% आरक्षण स्पष्ट आहे. नाही तर तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला वाटतं का पण मराठ्यांना 50% अंतर भेटलं पाहिजे म्हणून? नाही रमेश, देता येणार नाही. सामाजिक मागास असेल तरच ते 50% आत जात आहे. आता आहे ना पण बघा, लक्षात ठेवा, मी सुद्धा मराठा आहे पण खूप लोक गरीब आहे हो मराठा समाजामध्ये. सामाजिक मागास नाहीत ना रमेश. सामाजिक मागासची व्याख्या बघ ना. अहो आज पण लक्षात ठेवा, बघा ना, आज कावीळ झाला तर लोक डॉक्टर दवाखान्याकडे जात नाही, ते मांत्रिकाकडे जाते. प्रत्येक ठिकाणी बघा, खेड्यापाड्यामध्ये सर्वात जास्त अनाडी समाज आहे ना. सामाजिक मागासचे तत्व एकदा तपासून तर घ्या. माझं काय म्हणणं माहिती का? बरं, माझं एवढं म्हणणं तुम्ही जाऊच नका ना मग सध्या. मग आता याच्यामध्ये नाही रमेश, नाही. शेवटी जिम्मेदारी एक दायित्व आहे. अहो, ही कोणती जिम्मेदारी आता मला सांगा. नाही पण तिने ना आता त्यांनी, तर मग तुम्ही जाऊ नका मग सध्या. नाही रमेश, म्हणजे तुम्ही पुढे जाणारच का? जाणार, 100% जाणार. कारण वर्गातल्या जागा ऐकून घ्या रमेश, ऐकून घ्या. या देशामध्ये, या राज्यामध्ये जे खुल्या जागा असतात त्या आता जागा ज्या 72% रिझर्वेशन झालं आपल्याकडं, 38% राहिलं, त्याच्यामध्ये 33% महिला भगिनींसाठी आहे, त्याच्यामध्ये खेळाडूंसाठी आहे, 1% अनाथ भावांसाठी आहे, त्याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी आहे. फक्त 12% जागा शिल्लक राहतात रमेश. मराठा समाजाने करावं का? मग तुम्हाला सांगा ना काय करावं? मग आता तुम्ही काय करावं? तुम्ही सांगा. ठीक आहे, मी तुम्हाला चांगला वकील समजतो, ठीक आहे, समजतो. काय करू मग आता? मी 10% जे याचं आरक्षण आहे आर्थिक निकषावर EWS, त्याचा लाभ घ्यावा. ते अत्यंत उत्तम आहे. राजकारणी लोक राजकारण करत राहतील. पण आम्ही मनोज जरांगे पाठीमागे ना सदावर्ते साहेब, आम्ही जरांगे पाटलाच्या मागे तुम्हाला आताही सांगतो, आम्हाला आहे ना बघा, म्हणजे ठीक आहे तुमची, बघा तुम्ही विरोध करा, मला माहिती होतं कोणी आलं तर तुम्ही येणार 100%. पण मला माहिती का, बघा सरकारने फसवलं, त्यात तुमच्यासारखे लोक पण असं थोडं त्रास देतात असं वाटतं ना. त्रास रमेश मी कधीच देणार. तुम्ही जाऊच नका ना. मग तुम्ही एक काम करा, तुम्हाला एवढं मराठा समाजाला जाऊच नका ना मग तुम्ही. नाही, माझं प्रेम आहे. ह्या प्रेमाचा अर्थ तत्वासोबत तडजोड नसते. आणि हे संविधानिक तत्व आहे, त्या नागसेन मनातून तेच तर शिकतंय. म्हणजे तुम्हाला सगळे लोक ठीक आहे ना, तुम्हाला वाटतं ना जगताप वगैरे सगळे आम्हाला सर्वांनीच फसवलेलं आहे. आणि तुम्ही जाऊ नका, मला एवढं म्हणणे तुम्हाला. भेटू रमेश, तुम्ही जाऊ नका ना, तुम्ही जाऊ नका ना. पण तुम्ही जाऊ नका ना. मी काय म्हणतो, तुम्ही जाऊ नका ना. सदावर्ते साहेब तुम्ही जाऊ नका. माझं म्हणणं सदावर्ते जाऊ नका. आता पुन्हा मार घालायची जरूरत नाही आपल्याला. सदावर्ते साहेब जरूरत नाहीये. आणि तुम्हाला म्हणतो सदावर्ते बोलतो तुमच्या माहिती गण तुमच्या सदावर्ते शिवे देत मी तुझ्या माहिती तुला मार घालू नको म्हणणं तुला मार घालू नको. व्यंकट गुणवंतांसाठी शिव तुला शिव्या नाही.